शाळेत येताना पूर्ण गणवेशात यावे व वेळेवर यावे. हुशार मुलांनी मुलांना अभ्यासात मदत करावी. विद्यार्थ्यांचा गृहपाठ पूर्ण असावा. बालसभा या फक्त समस्यांपुरत्या न राहता, बालसभा या नुसत्या समस्यांपुरत्या अडचणींपुरत्या न राहता एखाद्या उपक्रमात सुद्धा आणि तुमचे मॅडम ऍक्टिव्ह टीचर तुम्हाला मिळाले. ऍक्टिव्ह टीचर असल्या की मुलांमध्ये पण तेवढा ऍक्टिव्हनेस वाढतो आणि हा उपक्रम अतिशय खरंच सुंदर आहे. याच्यामध्ये मलाच बालसभा म्हणजे काय, बेसिकली तुमच्या वर्गाशी रिलेटेड तुमच्या असलेल्या समस्या किंवा तुम्हाला आता कसं आम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिली होती, तुमच्याकडे असलेले चांगले गुण सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. आजचा विषय वर्गातील नियम आम्ही सर्वजण पाळू आणि आपल्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आज मला खूप आनंद झाला की माझे सर्व वर्गमित्र निर्भयपणे आपापल्या समस्या विचार मांडले. आम्हाला ही कल्पना इयत्ता 6वीतील मराठी पाठ्यपुस्तकातील धडा 15वा याच्यातून झाली. आम्हाला सौ नवले मॅडम यांनी खूप मदत केली. माझा वर्ग
त्यापैकी हा गट क्रमांक 1 यांनी सांगली बालसभेचे नियोजन केले, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.